नमस्कार मैत्रिणींनो, ओवी अँड आर्वीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत अगदी पुण्यात भेटते तशी पुणेरी स्पेशल मटकी भेळ। तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया। तर त्यासाठी मी इथे मुरमुरे घेतलेले आहेत आणि मुरमुरे हे अगदी कुरुम असले पाहिजेत। त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, शेव घेतलेली आहे, शेंगदाणेही घेतलेले आहेत, चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, मोड आलेली मटकी आणि हिरवी मिरची आणि पुदिन्याची चटणी आणि 2 मध्यम आकाराचे कांदे आणि चिंच गुळाचं पाणी। तर मैत्रिणींनो, आपल्याला आता मटकी भेळ करायची आहे, त्यामुळे आपण पहिला मटकीला शिजवून घेऊया। तर आता ही मटकी मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। तर आता आपल्याला ही शिजवायची आहे, त्यामुळे आपण एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे। आता हे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकूया आणि थोडंसं मीठ चवीपुरतं। आता त्यामध्ये आपण मटकी टाकूया। आता ही मटकी आपण थोडंसं पाणी टाकून छान शिजवून घेऊया, त्यामुळे आपल्या भेळमध्ये मटकी टेस्टला खूप छान लागते। तर आपण छान प्रकारे अशी मटकी आपली शिजवून घेतलेली आहे। तर आता आपण ही काढून घेऊया। तर आता भेळ बनवण्यासाठी आपण ज्या भांड्यामध्ये भेळ बनवणार आहोत त्यामध्ये आपण मुरमुरे घेऊयात। आता आपण यात मुरमुरे घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण टोमॅटो टाकूयात। टोमॅटो हा बारीक चिरलेला असला पाहिजे। त्यामध्ये कांदा टाकूयात। कांदा ही अगदी बारीक चिरलेला आहे। आता त्यामध्ये आपण शेव टाकूयात, यामुळे भेळ खायला अतिशय स्वादिष्ट लागते। आता त्यामध्ये आपण थोडेसे शेंगदाणे टाकूयात। आता आपण चिंच आणि गुळाचं पाणी त्यामध्ये टाकूयात, त्यामुळे आपली गोड ही थोडीशी आंबट होते। आता यामध्ये आपण हिरवी मिरची आणि पुदिन्याची चटणी टाकूयात। आता आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकूयात। कोथिंबीर ही अगदी बारीक चिरलेली आहे आणि आता आपण त्यामध्ये मटकी टाकूयात। मटकी ही आपण अर्धी टाकूयात, नंतर वरून थोडीशी टाकूयात। आता ते आपण एकजीव करून घेऊयात। आता त्यामध्ये चवीपुरतं मीठही टाकून घेऊयात। आता ते आपण चांगले एकजीव करून घेऊयात। आता हे पहा, आपली भेळ एकजीव झालेली आहे। आता आपली भेळ तयार झालेली आहे। सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे। आता आपण हे सर्व करू शकतो। पहा, बघता क्षणीच सुटलं ना तोंडाला पाणी। त्यामुळे आता तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि कशी होते ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।